नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब जोडी तुझी माझी मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर किशोरी कुलकर्णीच्या घरची पार्श्वभूमी आहे कलाकारांची. तसंच सई गोडबोलेच्या घरची पार्श्वभूमी आहे व्यावसायिकांची. या दोघी आहेत मायलेकी आणि माझ्या अतिशय दिल के करीब आहेत. चला तर मग त्यांच्याशी भरपूर गप्पा मारूया जोडी तुझी माझी मध्ये. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू अँड वेलकम टू आवर होम. येस, खूप सुंदर घर आहे, खूपच छान घर आहे. थँक्यू. एकदम. आणि असं म्हणतात ना की दिल के करीब येई घरा तोची दिवाळी दसरा. अरे बापरे. आणि आज खरंच दिवाळीला तुम्ही सगळे आलात, तर तुला सुद्धा आणि तुझ्या दिल के करीबच्या संपूर्ण टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण खरंच खूपच छान आहे घर. थँक्यू. एकदम वाईब्स आहे. बँगर विझर्ड. Oh my God. Stop. How are you doing this? Are you copying me? Cringe. काय होतं? हे आत्ताच मला एका असं जेनझी मुलीने शिकवलंय. Okay. हा, म्हणजे मी जेव्हा मेकअप आणि हेअर वगैरे आता करत होते तेव्हा तिने मला हे शिकवलं. कारण ती ज्या व्यवसायात आहे, ओके, हे इन्फ्लुएन्सर म्हणा किंवा काय कॉन्टेंट क्रिएटर वगैरे, ते सगळं आपल्या वेळेस नव्हतं. सो मी नेहमी तिला फॉलो करायचे. म्हणजे मी तिला ओळखायचे त्याच्या आधीपासून. मग तुझा अमायरा सुद्धा आला तेव्हा सुद्धा तुझे भरपूर शॉर्ट्स आणि रील्स वगैरे व्हायरल झाले होते. तेव्हाच मला तू खूप आवडली होती. थँक्यू. दोघी जणी खूप सुंदर दिसताय. म्हणजे तुला तर मी कायम साड्यांमध्ये बघते, पण सई तुला फर्स्ट टाइम बघते साडीमध्ये. हो. मी म्हणजे कधी व्हिडिओजमध्ये जरी साडी नेसली ना तरी ते ट्रिक म्हणजे सॉरी तुम्हाला सांगते, ते मी असं कधी कधी ओढणी अच्छा, एवढंच दिसतं आणि फुल साडी वगैरे नाही नेसत. पण दिल के करीब मध्ये जेन्युअनली यायचं होतं. तुम्ही नेहमी एवढ्या छान साड्या नेसता, तर आय थॉट इट वॉज द परफेक्ट फिट फॉर दिस शो. मग आम्ही डिस्कस केलं, आम्ही साड्या नेसू आणि तुमच्या साड्यांवर आम्ही इन्स्पायर. आणि तुला दिसतातही खूप छान साड्या, तुझ्या स्टनिंग असतात साड्या. अलीकडे साजरीच्या साड्या मी नेसते सगळ्या. दीपाताई चेऊलकर पार्ल्यात आहे त्यांचं आउटलेट. ओके, प्लीज जा. आणि फक्त साड्याच नाही तर ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी पण असते. आणि कधी कधी बघ ना, आपल्याला कोणाला काही गिफ्टिंग करायचं असतं तर खूप छान छान त्यांच्याकडे आर्टिकल्स आहेत. बरं, सगळ्यात आधी मला तुम्हाला काय विचारायचं आहे मायलेकीना, तुम्ही एवढ्या सुंदर कशा आणि तुम्ही मेंटेन कसं करता तुमचे केस, तुमची स्किन, हे सगळं कसं मेंटेन करता तुम्ही? आनंदी स्वभाव. हो, दॅट आय कॅन. म्हणजे मी तुला खरंच सांगते, मी स्किन केअर रुटीन वगैरे असं कधीच फॉलो नाही केलं. खरं करायला हवं, पण कधीच नाही केलं. आणि एक आई बाबांना पण मी क्रेडिट देईन, कारण जेनेटिक्स असतातच. आणि खरंच आपण जसे आत असतो ना, आपण तसेच दिसतो. व्हॉट एव्हर वी हॅव इन साइड वी रेडिएट. सो आणि तुला पण ह्याच कॉम्प्लिमेंट्स आहेत आमच्याकडे. यू आर लुकिंग स्टनिंग ॲज ऑलवेज. थँक्यू. आणि खरंच तुझ्याकडे बघून असं प्रसन्न वाटतं. आणि आम्ही दिल के करीबचे लॉयल फॉलोअर्स आहोत. सो तुझ्याशी सगळ्यांना जे बोलावंसं वाटतं, तू सगळ्यांना असं खुलवतेस ना, तेच तर आहे ना सगळं. पण तो गोडवा पोचतो आणि तो आत असतो, तोच बाहेर दिसतो. सो मला असं वाटतं हे सिक्रेट आहे आणि ते तुलाही माहिती आहे. बरं, तुमचं काय म्हणतात, ही जी रेडियंट स्किन आहे किंवा हे जे तुमचे लुक्स आहेत ते कायम असेच राहावे यासाठी आपल्याकडे खूप छान गिफ्ट आहे. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे बरं का. तिचं नाव आहे डॉक्टर आरती सोमण आणि ती 100% हर्बल प्रॉडक्ट्स वापरते. स्त्री पुरुष कुठल्याही वयोगटातले स्त्री पुरुष वापरू शकतात. सो ते एक हॅम्पर तुमच्यासाठी आरतीने पाठवले, ते तुम्हाला देते. चालेल. सो हे आहे निसर्ग हर्ब्स आणि तिने काय काय पाठवलं ते बघते. वा, हर्बल सोप आहे. वाव, हे माझं फेवरेट आहे. बॉडी स्क्रब, फेस स्क्रब, उटणी आहे ती. ओ नाईस. आणि दिवाळी. ये परफेक्ट. हो. नीम त्रिफळा टूथपेस्ट आहे. ओके, हेअर ऑइल आहे, फेस ऑइल आहे,
टू गुड टू गुड. फॉर ऑल हेअर टाईप्स. सई तुझे केस मला खूप आवडतात. थँक्यू. खूप छान दिसतात. राईट बॅक ॲट यू. हा तुमचे केस मला खूप आवडतात. हे मला कळत नाही, म्हणजे ह्यांची भाषा Right back बॅकेटची at you. राईट बॅक ॲट यू नाही कळलं मला. सॉरी फॉर दॅट. ओके. आणि हे आहे त्यांच्या गोळ्या सुद्धा आहेत, औषधं सुद्धा आहेत. हे बॅकोझन आहे. हे मी स्वतः वापरते आणि मला खूप छान आणि शांत वाटतं हे. अरे वा. औषधं वापरायच्या आधी जर का त्यांच्याशी बोलायचं असेल तर मी नंबर देते. चालेल. जरूर. डन. थँक्यू आरतीजी. थँक्यू सो मच आरतीजी. लव इट. आता आम्ही चांगलं स्किन केअर रुटीन करू शकतो. येस. खूप गिफ्ट देता तुम्ही. मजा येते. आज मला वाढदिवस वाटतोय मला. ओके. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे जी सायंटिस्ट आहे, संदीपा पाटील. आणि तिने ना बनाना एक्स्ट्रॅक्ट आणि शिया बटर असं कॉम्बिनेशन यूज करून शॅम्पू आणि कंडिशनर्स बनवला. टू गुड. सो इंटेन्स काय व्हॉल्युमायझिंग शॅम्पू आहे आणि इंटेन्स मॉइश्चरायझिंग आणि नरिशिंग कंडिशनर आहे. नाईस. टू गुड. थँक्यू संदीपा. थँक्यू. आपली एक अतिशय दिल के करीब मैत्रीण आहे कल्याणी मोडक आणि क्रिएटिव्ह माइंड्स हा त्यांचा ब्रँड आहे. आणि दिवाळीसाठी खास तुम्हाला एक तुळशी Wow. वृंदावन पाठवलंय थँक्यू. तुला हवंच होतं ना. दिस इज सो आणि चौरंग. ओ माय गॉड. खूप सुंदर आहे बघ. तिला जेन्युअनली हवं होता तुळशी वृंदावन. खरंच? म्हणजे टू गुड. हे स्टोन मध्ये आहे. थँक्यू सो मच. दिस इज सो क्रिएटिव्ह. हे जे पाथरवट असतात ना त्यांच्याकडून कल्याणीताई बनवून घेतात दगडातल्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांच्याकडे ना अख्खी भातुकली सुद्धा आहे. वा. नाईस. खूप सुंदर. टू गुड. सो सगळ्यात आधी किशोरी तू कुलकर्णी म्हणून ओळख करून दे आणि सई तू गोडबोले म्हणून. मी किशोरी कुलकर्णी, आत्ता गोडबोले. आणि माझे वडील ज्येष्ठ गायक श्री जयवंत कुलकर्णी आणि माझी आई सौ स्वाती कुलकर्णी. असं कलाकारांच्या या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. आणि आपण म्हणतो ना की लहानपणात जे घरात वातावरण असतं त्याचा आपल्यावर खूप सुंदर परिणाम होत असतो. आणि तिथूनच म्हणजे एक आपण काहीतरी केलं पाहिजे या क्षेत्रात. आणि माझ्या आईवडिलांचं पण एनकरेजमेंट होती की मी क्लासिकल डान्स शिकले, ट्रेन क्लासिकल डान्सर. माझी मोठी बहीण संगीता, ती उत्तम गाते. ती क्लासिकल पण शिकली आणि लाईट वोकल पण ती गाते. सो लहानपणीच त्यांनी पाहिलं ना आणि मग त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं. अच्छा. ओके. आणि हां, अजून एक सांगायचं ते म्हणजे मी 8 वर्षाची असताना माझ्या वडिलांच्या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात देवीचं जोगवान नृत्य करायला सुरुवात केली. बरं. सगळ्यात पहिल्यांदा. म्हणजे तेव्हा असं झालेलं की बाबांचे जे आर्टिस्ट होत्या म्हणजे ज्या नृत्यांगना होत्या श्रीकलताई म्हणून त्या आजारी पडल्या. आणि तेव्हा ना इव्हेंट शो, ग्राउंड इव्हेंट होता, मोठा शो होता. बाबा बाहेरगावी होता. आणि बाबा तेव्हा म्हणजे क्रेज खूप होती बाबांची ॲज अ प्लेबॅक सिंगर म्हणून सुद्धा. आणि ना तेव्हा तिकीट शो होता, तो खूप मोठा इव्हेंट होता. आणि त्यात सगळ्यात हे सांगितलेलं की जोगवा नृत्य पण होणार. आणि त्या आजारी पडल्या. मग ते झालं पाहिजे ना, कारण लोक विचारणार. सो मग मी आईला करून दाखवायचं लहानपणी घरात. आई म्हणाली ही करते. मग मी तो घरी करून दाखवला. आणि ते देवीच्या मुद्रांचं त्याच्यात जास्त भाग होता डान्सपेक्षा. तर तेव्हापासून मग ती अभिनयाची आवड सुरुवात झाली. अच्छा अच्छा अच्छा. सई. नमस्कार, मी सई गोडबोले. आणि माझी आई किशोरी गोडबोले, माझे बाबा सचिन गोडबोले. आई ॲक्ट्रेस आहे ऑब्विसली. आणि बाबा व्यावसायिक, बिझनेस आहे बाबांचा. तर जसं आईला एनकरेजमेंट होती तशी मलाही लहानपणापासून काहीही करू शकतेस अशी एनकरेजमेंट होती. आय वॉज इंट्रोड्यूस टू ॲक्टिंग आणि बिझनेस, कारण ते त्या क्षेत्रात होते. पण मी जर म्हणाले असते की मला ॲथलीट व्हायचं आहे किंवा अकाउंटंट व्हायचं आहे, एव्हरीथिंग वॉज एनकरेज. त्यामुळे मला दोन्हीत इंटरेस्ट आहे, बिझनेस सुरू करण्यामध्ये किंवा असं सगळं. पण माझी पॅशन जी आहे, ट्रू पॅशन, ती टू बिंग अन आर्टिस्ट आहे. ॲक्टिंग, सिंगिंग, डान्सिंग, कॉन्टेंट क्रिएशन. आणि ते सुरू झालं कारण मी आईच्या सेटवर जायचे आणि मी म्हणायचे ही असं करून, आणि तुम्ही हा जॉब आहे तुमचा, ड्रेसअप करायचं आणि ॲक्टिंग करायची. आणि खूप मजा यायची. पण तुला त्यावेळेस ती मजा वाटायची? खूप मजा, खूप मजा. मला वाटायचंच नाही हा जॉब आहे. अच्छा. कारण
जर दुकानात गेले तर ते जॉब आहे, कस्टमर येणार, पैसे देणार वगैरे वगैरे, हे विकणार आपण. आणि बाबांच्या दुकानात जायचे. तर तो मला कळायचा की हे एक जॉब आहे, पण हे मला वाटायचं काय फन आहे. मजा. आणि मग मी लहानपणी गायला लागले. किती वर्षाची होतीस? किती वर्षाची होती? 3. अच्छा. 3 वर्षाची जर गायला लागले तर त्यांना वाटलं की म्हणजे ही सिंगर होणार. माझे भाऊ निहार शेंबेकर, गंधार शेंबेकर, ज्यांच्याबरोबर मी कॉन्टेंट सुद्धा करते, तेही गातात. तर मग लहानपणापासून सवय होती की आता ह्यांना सिंगिंग क्लासला टाका. तर मी सुद्धा गायला लागले, त्याच्यामुळे आय वॉज एनकरेज्ड इन दॅट. सई, तुझ्या कामाचं स्वरूप नीट समजावून सांगशील का? कारण ते अजूनपर्यंत म्हणजे आमच्या जनरेशनला नाही कळत. ओके. सो मी कॉन्टेंट क्रिएटर आहे आणि इंस्टाग्राम नावाचा एक ॲप आहे, त्याच्यावर मी कॉन्टेंट बनवते. मी क्विकली सांगते की कशी सुरुवात झाली की मला ॲक्टर सिंगर बनायचं आहे. आणि मी ऑडिशन्सना जायचे किंवा प्लेबॅक सिंगिंगचे ऑडिशन्स द्यायचे. तर तेव्हा असं व्हायचं, मी आता ऑडिशनला गेले आणि त्यांनी बघितलं मी काय ऑडिशन दिली आहे, तर ते म्हणायचे की हां ठीक आहे बस. ते म्हणायचे नाही नाही ऐका ना, मी क्लासिकली ट्रेंड सिंगर आहे आणि मी डान्सर पण, मी ट्रेंड डान्सर आहे, मला ॲक्सेंट्स करता येतात. तर ते म्हणायचे नाही बस एवढंच बघायचं होतं. ते म्हटलं पण कळणार कसं मला, आय वॉन्ट पीपल टू नो. आणि इंस्टाग्राम हा सोशल मीडिया एक प्लॅटफॉर्म आहे विच इज फॉर एव्हरीबडी. तिथे काही भेदभाव नाही आहे, तिथे मेरिट आहे. तर दॅट आय रिअली अप्रिशिएटेड. जर मी काही खूप मनापासून, खूप प्रेमाने आणि माझं एक थोडं टॅलेंट मला दाखवायचं असेल तर त्याच्यासाठी मला प्रेक्षक मिळतात तिथे, आणि मेरिट बेस्ड. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओज बनवायला लागले अबाउट सिंगिंग, ॲक्टिंग, ॲक्सेंट्स, आणि 1 मिनिटचे व्हिडिओज आय स्टार्टेड पोस्टिंग. पण ते तू स्वतःच करत होती? एकटी? हो. का कोणाची मदत घेऊन? स्वतः. माझे फ्रेंड्स. ओके. तर ही आयडिया मला माझ्या बेस्ट फ्रेंडनी दिली. माझी मूवी मी पहिली शूट केली आणि इथे आले, लंडनमध्ये शूट केलेली. अमायरा? अमायरा फर्स्ट मूवी का? फर्स्ट. आणि ती मी शूट केली 2022 मध्ये. बर. हो. आणि मग लंडनला शूट केली, परत आलो इथे. तर मी म्हणाले आता रिलीज होणार, मी मूवी स्टार, अशी मी बसलेले घरी. तर मग खूप वेळ लागला, डबिंग व्हायला पण खूप वेळ लागला. तर मी असं बसलेले. मग माझी बेस्ट फ्रेंड मनीषा, ती म्हणाली की तुला ॲक्सेंट्स येतात, तू गातेस, तर तू इंस्टाग्रामवर का नाही व्हिडिओज बनवत? म्हटलं म्हणजे कसं पण? तर ती मला लिटरली, एका मुलीनी अमेरिकेतच आय थिंक खूप सारे ॲक्सेंट्स एका व्हिडिओमध्ये केलेले. तर ती म्हणाली तसं एक व्हिडिओ बनव. मग तसा व्हिडिओ बनवला आणि पोस्ट केला असंच. आणि त्याला एवढा छान रिस्पॉन्स मिळाला, म्हणजे एवढं प्रेम मिळालं की हे कसं करतेस, आणि असं खूपच मला मजा आली. त्याच्यानंतर मी तो एक व्हिडिओ टाकला आणि अजून एक नंतर टाकला गाण्याचा. तर चैत्रल, माझी शाळेची सिनियर होती, तिने मला फोन केला. ती म्हणाली मी ना एका एजन्सीत काम करते जे कॉन्टेंट क्रिएटर्सना मॅनेज करतात. म्हटलं नाही, मी कॉन्टेंट क्रिएटर नाही, मी 2 व्हिडिओ टाकले, मूव्ही स्टार अगं माझी येते पिक्चर. तर ती आली की ऐक माझं, हे तू साईड बाय साईड कर, तू फक्त व्हिडिओज टाक जे तू आत्ता करतेस आणि आमच्या बरोबर साईन कर, आणि पुढे मी बघते तुझं काम, तू फक्त बनव व्हिडिओज. मी म्हटलं ठीक आहे. आणि ती माझी मॅनेजर झाली. आम्ही एजन्सीत साईन केलं आणि मग ही स्टार्टच झाली जर्नी ॲक्च्युली. म्हणजे इट वॉजंट प्लॅन्ड. सो नाव इट्स हर जॉब. वाव. आणि खरंच मला इथे असं सांगायला लागेल, तू पण अग्री करशील माझ्याबरोबर, की आपण जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा आपण वाट बघायचो की माझ्यासाठी कोणीतरी एक छान रोल लिहील, मग मला ऑफर केला जाईल आणि मग मी तो रोल करेन. ह्यांचं स्वतःचं स्वतंत्र आहे हे क्रिएशन. म्हणजे ती आता ॲड फिल्म्स बनवते ना, ती स्वतः स्क्रिप्ट लिहिते, ती जिंगल लिहिते, ती गाते आणि ती परफॉर्म करते. आणि तिला जे कॅरेक्टर करायचं आहे ते ती स्वतः लिहिते, ती व्यक्तिरेखा, आणि शी परफॉर्म्स ऑन दॅट. म्हणजे शी इज द डिरेक्टर, शी इज द प्रोड्युसर आणि सगळंच. आणि म्युझिक तिचाच भाऊ करतो, निहार शेंबेकर, जो माझा भाचा आहे आणि उत्तम कंपोजर आहे, स्वतः गायक उत्तम आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की माझे बाबा, म्हणजे सगळेच त्यांना ओळखतात की ज्येष्ठ गायक जयवंत कुलकर्णी, त्यांची सलग 3री पिढी, म्हणजे त्यांची 2री पिढी मी आणि माझी बहीण संगीता, तसंच ही नातवंड सई, निहार आणि गंधार शेंबेकर, हे सुद्धा ह्या कलेच्या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम करत आहेत. आणि निहारला आता अवॉर्ड सुद्धा मिळाला. येस, त्याला समायरा या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनासाठी स्टेट अवॉर्ड मिळाला. कमाल. आय नो. कमाल.
आणि त्याच्या फिल्मचं नाव समायरा, माझ्या फिल्मचं नाव अमायरा. रनिंग जोक. ओके, मला वाटलं त्याच फिल्म बद्दल बोलतोय नाही, आपण. समायरा आणि अमायरा. अच्छा, तुझं अमायरा. मग मी चुकून मगाशी समायरा नाही, म्हणाले. तुम्ही करेक्ट अमायरा आणि म्हणाला. अमायरामध्ये पण बघ, ती जे ऍक्सेंट, तिचं टॅलेंट आहे, म्हणजे ऍक्टिंग बरोबर आपल्याकडे जेव्हा अजून काही टॅलेंट असतं त्याचा योग्य उपयोग त्या व्यक्तिरेखेसाठी होणं. कारण अमायरा ही जी मुलगी आहे, शी इज डुईंग द टायटल रोल, आणि ती UK मध्ये बॉर्न अँड ब्रॉटअप आहे. अच्छा. त्यामुळे ती इंग्लिश बोलते, ते पण ब्रिटिश ऍक्सेंट मध्ये बोलते, सो तिला येतो. कसं ग? Oh, okay, so she does this like British accent. आणि ती मराठीमध्ये पण ब्रिटिश accent मध्ये बोलते. Like, मला खूप मजा येते इथे. खूपच जास्त मजा येते तुमच्यावर बोलायला. That's very British of me. And that's how I've spoken in the whole film. Oh God, nice. मी सगळ्यात आधी तुझं कुठलं रील बघितलं होतं श्रद्धा कपूर बरोबर. आणि मी म्हटली कोण आहे गोड अशी छोटीशी मुलगी आणि किती छान करते. मग मी तुला स्टॉक केलं. मग मला कळलं, अरे ही तर आपल्या किशोरीची मुलगी. आणि बघ ना, तिच्या स्वतःच्या मेरिटवर तिने आधी आपली लोकप्रियता मिळवली, शी अर्न्ड द फेम, आणि आता नंतर सगळ्यांना कळलं की ही माझी मुलगी आहे. म्हणजे स्वतःची ओळख तिने स्वतः निर्माण केली आहे. आणि आय एम रिअली प्राऊड की आपली मुलं जेव्हा काम करतात, तुलाही त्यात तो अनुभव आहे, तेव्हा आपल्याला किती समाधान मिळतं. सो देवाचे आशीर्वाद आहेत, तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. ती स्वतः पण खूप मेहनत करते आणि त्या मेहनतीला आशीर्वादाची जोड पण आहे. गॉड ब्लेस यू. मुलांना जेव्हा असं वाटतं की आपण एक वेगळं करिअर करावं, तेव्हा आईवडिलांचं नेहमी म्हणणं असतं की नाही, आधी शिक्षण पूर्ण करायचं. सो सईबद्दल तुम्ही दोघांनी कसं डिसिजन घेतलं किंवा काय डिसिजन घेतलं? ॲक्च्युली इट केम ॲज अ सरप्राईज और अ शॉक. कारण अकॅडमिकली पण खूप हुशार आहे. हो ना. म्हणजे ती गाते खूप छान लहानपणापासून. मला असं वाटतं की आर्य आणि तू चाफेकर क्लासेसला जायचं. हो. मी खूप अभ्यास केला. त्यांनी पण आर्याचा माहित नाही. तर आम्हाला वाटलेलं की आता ती कोणतरी CA होईल किंवा असं काहीतरी अकॅडमिकली काहीतरी ती करणार, कारण खूप हुशार होती अभ्यासामध्ये. आणि वन फाईन डे शी केम अँड सेड मला ऍक्टर व्हायचंय. हा, सेम झालं माझं असंच की ओके. एकदम असं रिॲक्ट कसं करणार? पण तुला काय वाटत होतं की तुला आणि तुझ्या नवऱ्याला काय वाटत होतं की हिने काय व्हावं किंवा काय करावं आयुष्यात? मला खरंच वाटलं की, आणि तिला बिझनेस टॅक्टिक्स पण खूप चांगले आहेत, म्हणजे ती तसा विचार करू शकते. म्हणजे आत्ता सुद्धा ना, जेव्हा ती हे प्रोडक्शन करते ना ॲड फिल्म्सचं, तेव्हा सगळ्या गोष्टी ती मॅनेज करते. बिकॉज ती बिझनेस आला की इट इज अ व्हेरी ड्राय थिंग. आपलं खूप क्रिएटिव्ह आहे, पण ती दोन्ही मॅनेज करते. म्हणजे तिच्या दोन्ही ते स्किल्स आहेत. सो मला वाटलं इधर काहीतरी असं, म्हणजे फायनान्स किंवा ती CA होईल किंवा असं मला वाटलं होतं तिचं एकूण अकॅडमिक हे बघून, प्रोग्रेस बघून. आणि शी केम अप विथ की मला ह्या फील्डमध्ये काम करायचं आहे. वी वेर हॅपी बट वी वेर सरप्राईज्ड, बिकॉज ते असं अनएक्सपेक्टेड आलं ना. तर मग आमच्या दोघांचं तेच होतं की ठीक आहे, म्हणजे तुला जे करायचं तू कर, पण 100% आपलं द्यायला पाहिजे, बेस्ट कर. मग आम्ही तिला एवढंच सांगितलं की मग शिकायचं नीट. मग मला असं वाटतं की त्यांनी माझा फॉर्म भरला विस्लिंग तुम्हाला की करायचं असेल नीट, बाबांनी करायचं असेल नीट तर मग त्याच्यात शिकायला लागेल. ते म्हटलं डन. आणि तिने खरंच तिथे खूप छान, म्हणजे तो कोर्स छान आहे, पण ती शिकलीही छान. तिचे ना अंडरस्टँडिंग पॉवर खूप चांगली आहे. इवन इफ वी आर टॉकिंग ना, शी ट्राईज टू अंडरस्टँड की काय म्हणायचं यांना. तसं ती तिथेही व्यवस्थित शिकली. ती शी लर्न द क्राफ्ट सो वेल. आता ती स्वतः डिरेक्ट करते, म्हणजे बघ ना. आणि तिथे व्हॅलेडिक्टोरियन झाली संपूर्ण बॅचची. वाव. म्हणजे खूप चांगलं तिने तिथे केलं. म्हणजे तिचं कॉलेज आम्ही पण बघितलं जाऊन, म्हणजे खूप छान कोर्स, खूप छान एक्सरसाइजेस, काय काय शिकवतात आणि तुम्हाला ना ह्या फील्डसाठी तयार करून घेतात. म्हणजे आय विश आय हॅड अ कॉलेज लाईक दिस. मी तुला तेच विचारणार होते की तुझं या क्षेत्रात शिक्षण झालंय का? नाही, मी असंच सेटवर काम करता करता शिकले. म्हणजे ते माझे डिरेक्टर्स खरंच खूप चांगले होते, ज्यांच्याबरोबर मी काम केलं. ते नीट शिकवायचे, सांगायचे. आणि माय कॉमेडी इज माय फोर्टे. सो ते सांगायचे की हे वाक्य असं म्हटलंच ना तर पंच येईल. म्हणजे तिथे सेट हेच आमचं म्हणजे कॉलेज होतं. सो पण ठीक आहे, आय वॉज लकी इनफ की मला चांगल्या लोकांबरोबर काम करायला मिळालं. मी अतिशय दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. नीनाताई आहेत, स्वातीताई, अनेक, मी असे किती नावं घेऊ शकेन. तर त्यांच्याकडनं पण शिकता आलं, त्यांचं काम पाहून. सो
माझं शिक्षण सेटवर. आणि मला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. मी कॉलेजमध्ये माझी मेन डिग्री होती ऍक्टिंग, BA इन ऍक्टिंग. तर मी काही न्यू टेक्निक किंवा न्यू गोष्ट आम्हाला शिकवायचं तर मी घरी यायचे. आणि इट वॉज सो स्पेशल की एक अशी सीझन्ड ॲक्ट्रेस माझ्या घरी आहे जिच्याबरोबर आय कॅन डिस्कस व्हॉट आय हॅव लर्न्ड इन कॉलेज. तर मी यायचे आणि मी म्हणायचे आज आम्ही असं असं शिकलो. तर ती म्हणे ऐक मी ना त्या सिरियलमध्ये हे अप्लाय केलेलं, मला फक्त माहित नव्हतं त्याला काय म्हणतात. तर आम्ही असं ते डिस्कस करायचो आणि ती म्हणाली आणि मला पण हे शिकायला मिळतं. नाही म्हटलं की आपण एका फी मध्ये 2 कोर्स डिग्री. पण तुला खरं सांगू एक गंमत झाली होती. आपण सगळेच बघ एखादा जेव्हा भूमिका करतो तेव्हा आपण ना त्याचा सूर शोधत असतो सगळेच आपण, की आता ही भूमिका मी माझ्या पद्धतीने कशी करू, किंवा आपण एक ब्रेक थ्रू आपल्याला हवा असतो. आणि आपण वेगळ्या आपण काही ऑब्झर्व केलेल्या गोष्टी असतात की ह्या बाईंसारखी जवळपास जाणारी ही व्यक्तिरेखा आहे. कारण समाजाचा आरसा आहे ना आपलं फील्ड हे सुद्धा. त्यामुळे ना मी असा विचार करायचे की असं कोण आहे आपल्याकडे, आणि मी आठवायचं की आणि हे सगळं ऑब्झर्वेशनच आहे ना. उत्तम निरीक्षण शक्ती हेच तर मेन आहे. आणि ती म्हणाली आम्हाला कॅरेक्टर बिल्डिंग शिकवलंय मम्मा. आणि ती सांगायची आता ना तुला हे कॅरेक्टर करायचंय ना, तू हे इमॅजिन कर अबाउट दिस कॅरेक्टर. म्हणजे इतकं सुंदर शिकवलंय. आणि म्हणायचं अरे हा आम्ही हेच करायचो पण आम्हाला माहित नव्हतं की ह्याला हे म्हणतात. किती सुंदर सांग. आणि मग आम्ही शेअर करायचो ह्या गोष्टी. आणि आय एम व्हेरी लकी. मला एक्सरसाइज शिकवायचं मी घरी, आता तू कर डोळे बंद कर, आम्हाला असं शिकवलंय. मला कधी कधी सूर मिळाले भूमिकेचे. म्हणजे असं वाटलं की आता मी अजून वेगळ्या पद्धतीने करू शकेन ना आफ्टर नोईंग दिस एक्सरसाइज. आणि आम्ही अशा खूप छान गोष्टी शेअर करायचो. म्हणजे मला पण तिच्याकडून शिकायला मिळालं. असं नाही की फक्त तिला मीच सांगू शकते की मी सिनियर आहे थोडीशी ह्या क्षेत्रात म्हणून, मलाही शिकायला मिळालं. म्हणजे खरंच हा समुद्र आहे म्हणजे क्रिएटिव्हिटीचा. आपण खूप लकी आहोत की आपण या क्षेत्रात आहोत. तुझं तर म्हणजे लेगसी आहे तुझ्याबरोबर स्मिताताईंची. सो वी आर व्हेरी लकी, वी आर ब्लेस्ड असं मला वाटतं. तुला काय वाटतं? अच्छा तुम्ही मला प्रश्न तुला खरंच म्हणजे. आणि मी तुला सांगू का की तुझं ऍक्टिंग तर उत्तम करतेस आणि तुझं हे पण टॅलेंट आहे की तू मुलाखत इतकी इंटरेस्टिंग करतेस. पण हे मला माहितीच नाहीये. मला लोक सांगतात की मुलाखत चांगली घेतेस, पण म्हणजे मी काय करते हे मला नाही कळत. खूप कम्फर्टेबल तुम्ही आम्हाला केलं ऑलरेडी. म्हणजे असं वाटतं मी खुलं गप्पा मारतोय. ते वेगळं टॅलेंट आहे आणि यू आर अ व्हेरी गुड लिस्नर. पण तुला माहितीये दिल के करीब नंतर मला अनेक जणांनी अँकरिंगसाठी विचारलं. म्हणजे मला आय हॅव लॉस्ट काउंट की मी किती लोकांना नाही म्हणाले. कारण मी म्हणाले नाही 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 हे माझं काम नाहीये, हे आम्ही असं चालू केलं आणि ते आता चालतंय म्हणून. म्हणजे हे तुझं हिडन टॅलेंट. अगं नाही, पण मला अजूनही विचारलंस तर असं मला वाटतं की मला येत नाही हे काम. मग तुला येतो. आणि एकतर आवाज गोड आहे, पुन्हा तू म्हणतेस ना तू रेडिएट करतेस ती पॉझिटिव्हिटी की माणसांना तुझ्याशी ना बोलावंसं वाटतं. हे बोलतं करणं किंवा खुलवणं ही कला आहे जी तुझ्यात आहे. मला ना एक गोष्ट आत्ता आठवली. आपण बोलतोय तेव्हा पुण्यात मी आणि माझी एक मैत्रीण भाग्यश्री म्हणून, तर आम्ही दोघी जणी जेवायला गेलो होतो. तिची एक छोटं पिल्लू तिचं आहे. तर आम्ही तिघी जेवायला गेलो होतो. आणि तिथे रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर मग लोक ओळखतात, बोलायला येतात, खूप प्रेमाने बोलतात. तर आणि त्याच वेळेला एक कमेंट अशी आली होती की माझ्या रिॲक्शन्स खूप ॲनिमेटेड येतात, अशी एक कमेंट आली होती. तर त्या मला खूप म्हणजे प्रेमाने फोटो काढत होते आणि आम्हाला दिल के करीब खूप आवडतं आणि आम्हाला तुम्ही खूप आवडता आणि तुमच्या रिॲक्शन्स खूप आवडतात. म्हटलं खरंच का? कारण मला ना एक कमेंट अशी आली होती की माझ्या रिॲक्शन्स ॲनिमेटेड वाटतात. तर त्या म्हणाल्या की नाही नाही तुम्ही असंच करा, तुम्ही जे काय करताय ना ते करा, तुम्ही काही बदल करून. कारण त्याच्यानंतर मी थोडंसं मेलो डाऊन केलं होतं. पण आता मला त्याच्यासाठी काय वाटलं माहिती आहे की आता मला जर का आर्याला सांगायचं असेल एका छोट्या आर्याला की आर्य ये वरण भात तूप आहे खाऊन घे, तर तो कदाचित येणार नाही. पण मी त्याला जर का सांगितलं आर्य मस्त गरमागरम वरण भात तूप आहे खातोस, की मग तो येणार. सो मी इथे पण तेच अप्लाय करते. जेव्हा समोरचा बोलत असतो तेव्हा मी इंटरेस्ट दाखवते. अच्छा असं झालं, हो बरं. आणि मला असं वाटतं त्या माझ्या रिॲक्शन्सनी समोरच्याला कळतं की मी इंटरेस्टेड आहे आणि म्हणून तो खुलतो असं मला वाटतं. आता हे चूक असेल बरोबर असेल आय डोंट नो. हे बरोबर आहे. आणि मी तुला अजून एक सांगते की आपण जेव्हा परफॉर्म करतो किंवा आपली कला सादर करतो ना, तेव्हा प्रेक्षकांच्या हातामध्ये आपण कौतुक करण्याचा अधिकार पण देतो, टीकेचं अस्त्र पण आपणच देतो त्यांना. त्यामुळे
कमेंट्स येतात, चांगल्या तर येतातच, म्हणजे त्याबद्दल काही हेच नाही, पण कधीतरी अशा डिस्टर्ब करणाऱ्या पण येतात. त्यामुळे आपण सुद्धा एक विचार करायला हवा की प्रामाणिक मत ज्यांचं आहे, ज्या हितचिंतकांचं आहे, तेवढंच फक्त ऐकायचं. आणि आपण कामात सुधारणा पण करू शकतो ना. नाही, मी करतेच. हा, त्यामुळे प्रत्येक नेगेटिव्ह कमेंट जी असते ना, त्यावर सुद्धा मी विचार करतो आणि हे बरोबर आहे का, हे खरं आहे का, आणि या पद्धतीने आपण काही बदल करायला पाहिजे का, आणि ते केलेत आम्ही. गेली कित्येक वर्ष आम्ही ते सगळे बदल करतोय. त्यामुळे तेवढ्याच कमेंट्सचा फक्त विचार करायचा. फार असं कोणी काही वेगळं बोललं, डिस्टर्ब करणारं, तर विचार सुद्धा नाही करायचा. कारण त्यांना हवं ते काय बोलले, आपल्याला माहिती की आपण आपला प्रयत्न प्रामाणिक आहे. 90% सगळे पॉझिटिव्ह. आम्हाला माहिती, आम्ही पाहतो ना. 90%. आणि तुमचे इंटेन्शन्स खूप छान आहेत. त्यामुळे आणि मी ना आता जेव्हा सही करते ना कॉन्टेंट, तेव्हा मी तिचे कमेंट्स वाचते, तेव्हा मला असं दिसतं की किती सकारात्मकता आहे बोलण्यामध्ये पण लोकांच्या. म्हणजे सूचना करायची असेल ना तरी ते कमेंट्स मध्ये नाही करत, डायरेक्ट मेसेज करतात की सई तेवढं जरा कदाचित तुझ्या ऐकण्यात चूक झाली असेल तर तेवढं जरा बदला, तो शब्द तसा नाहीये. म्हणजे हे किती काइंड जेस्चर आहे ना प्रेक्षकांचं पण. तर तिला असे पॉझिटिव्ह कमेंट्स येतात नेहमी, मला सुद्धा येतात. सो मग हुरूप पण वाढतो. आणि मग अशा हितचिंतकांनी जेव्हा आपल्याला सूचना केली की तुम्ही जरा कामात थोडा बदल करा, तर आपण जरूर ऐकू. बरोबर. आणि मुळात काय आहे ना, आपण त्यांच्यासाठी काम करतोय. आपलं क्षेत्र असं आहे की आपण ते काय करून लपून ठेवणार नाही. सो आपण त्यांच्यासाठी जर का काम करतोय तर त्यांचे कमेंट्स, त्यांच्या रिॲक्शन्स, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह काही असू दे, ते आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. पण इट्स रिअली गुड की तुम्ही कन्सिडर करता, कारण ही सिन्सिअरिटी आहे आणि कामावर प्रेम आहे, त्याच्यामुळे आय लव्ह इट. तू मगाशी गप्पा मारताना असा उल्लेख केलास की कॉमेडी इज युअर फोर्टे, आणि कुठेतरी मला असं वाटतंय की तुझी लेख सुद्धा खूप फनी आहे. खूप हसवते. तर मला तू मिमिक्री सुद्धा करतेस, ही ॲक्सेंट्स करते. सो मला अशी एक आपल्या दिल के करीबच्या प्रेक्षकांना झलक दाखवायची आहे की मायलेकींचंच कॉन्व्हर्सेशन ठेवा, पण तू तुझ्या मिमिक्री स्टाईलमध्ये आणि तू ॲक्सेंट स्टाईलमध्ये. दिस इज इंटरेस्टिंग. आपण हे असं केलं कधीच नाही केलं. असं केलं. तू हेमा मालिनी आणि श्रीदेवीची मिमिक्री करतेस. आधी श्रीदेवी. सबसे पहली बात तो आप लोगों को बहुत बहुत वेलकम. और आप क्या सुनना चाहते हैं? I love it. तुम मुझसे कोई भी एक्सेंट में बात कर सकती हो, क्योंकि मेरा कोई भी एक्सेंट ओके नहीं है. मैं हिंदी बोलती हूँ तो भी अलग लगता है, मैं मराठी तो बोल ही नहीं सकती हूँ, लेकिन मेरा एक्सेंट यही है. Oh my god. ब्रिटिश भी बोल सकते हो. I really like that you're doing like a little bit of a really popular actress. Is it Sridevi, is it? Sridevi, okay. Is it Hindi? Are you speaking that? ट्रांसलेट करके बोलो. हिंदी में बात कर रहे थे. हाँ, दैट वाज माय हिंदी. अच्छा, और एक्ट्रेस है? हाँ, ऐसा लोग बोलते हैं. Okay. In India? Yes. Okay. Have you ever In Madras first, and then Mumbai. I love it. Wow. कधीच नाही थँक्स टू यू. आता रोज ओके, आता तुम्ही बोलू शकता. आता तुला कुठला करायचं ते मी व्हॅली सांगते. गर्ल करते. व्हॅली व्हॅली गर्ल. हाँ. व्हॅली गर्ल. फ्रॉम द US. हाँ, वो जो the हाँ, valley. मैं तिला सांगते. हाँ, तुम वो अमेरिका में वो जो होते हैं ना हाई फंड लोग, Yeah. वो उनको क्या बोलते हैं? A valley girl. वो वैली गर्ल को तुम करके देखो. Okay. I really love what you're doing. And it's so slay. मग आता थोडंसं हेमा मालिनी कर. चालेल. मग तू काय फ्रेंच करशील? French. हाँ, आणि हेमा मालिनी विल नॉट अंडरस्टँड अ Anything. वर्ड ऑफ Okay. इट. Okay. Love it. Love it. हाँ. तुम शहर वाले समझते हो, हम गांव वालों के कोई अकल वकल है नहीं, लेकिन बसंती तुमको बना जाएगी उल्लू. Okay. I didn't really understand anything you said. What was it? That was my Hindi. Okay. Can Oh, you... sorry. Again, Sridevi came in between. Okay.
वही तो, तुम शहर वालों को लगता है हम गांव वालों को कोई अकल वकल है नहीं, लेकिन बसंती तुम लोगों को तांगे में बिठाकर गांव के 4 चक्कर लगाकर ठेसन छोड़ाएगी। हाँ Okay, what is this son? बसंती माझं सेस होतं ओके। कितनी बार कहूँ मैं बसंती हूँ। I'm not understanding anything. Is it a type of dessert? तांगे वाली। Is it like a croissant? I don't know. What are we talking about? तांगे वालीला काय म्हणतात? चॅरियट का काय म्हणतात त्याला? In French? या नो या तू व्हॅली गर्ल करणार होती ना? But I Not did in it before. French. या ओके फ्रेंच Yeah, I did it before, and now I'm gonna do French. ओके। तुम्ही पण आम्हाला जॉईन करा ना. तू सांग ना त्याला काय म्हणतात? चॅरियट काय? टांगेवालीला काय म्हणणार? तिला ते म्हणू दे ना. काय म्हणणार टांगेवालीला? तुलाच माहिती ना इंग्लिश. Horse, carriage, raider. हा असं काहीतरी सांग, असं म्हण. मला सांग की तू कोण आहेस, मी सांगेन तांगेवाली. हा असं सांग. Who are you? तांगेवाली. हॉर्स कॅरेज रायडर. Carriage rider. Okay, I understood. I think this is how we are going to communicate. You tell her what you want to say to me, and I will tell you what you want to say to her. क्या बोल रही है I am not so good at all this. ये क्या बोल रही है? She is not able to understand. I think she's a horse carriage rider, so yeah. वही. Bisous. Very Thank nice. you, thank you. आम्ही कधीच नाही आम्ही केलं. खरंच नाही केलं. Guys, we apologize if it was like cringe. It wasn't cringe. बरं right? क्रिंज म्हणजे काय? म्हणजे एकदम असं असं. अच्छा तू मगाशी मला ते शिकवलं तर मी केलं पण Cringe, हा. क्रिंज म्हणजे आम्ही असं ना स्वतःलाच एक सेल्फ डेप्रिशिएटिंग ह्युमर करतो हा. की आम्ही स्वतःलाच म्हणतो हे क्रिंज होतं ना म्हणजे लोक म्हणतील ते एवढा त्रास नाही होत. अच्छा स्वतःला नावं ठेवायची हा. म्हणजे लोकांनी नावं ठेवली तर आपल्याला त्रास नाही होत की अरे मी तर हे आधीच म्हणाले. सो आता तू व्हॅली गर्ल केलास त्याच्यानंतर फ्रेंच आणि काय ब्रिटिश तर तुझा म्हणजे हातखंड आहे ना. आणखीन कुठले राहिलेत का ऍक्सेंट तुझे? Or you do like an Irish accent. काय 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 Basanti translation. So, or you do like an Irish accent. That was people from Ireland. Ireland. They do that. And it's a guy in Australia. We do that too. Better fish and chips. Cricketer. He's a wicket keeper. Sachin Tendulkar is a cricketer. Yes, mine. It's like cricket. Let's go. Sorry, that's my Australian accent. He's from the land down under, Australia. आणि दिवाळीच्या शुभेच्छा म्हणजे. Lots of good wishes of Diwali is a festival. you guys have? Yes. आता मी ब्रिटिश झाले. Lots of love to all of the viewers of Dil K Kareeb. That's close to heart. Happy Diwali to all of you. May you have a prosperous Diwali. Don't burst firecrackers and have a great time. Have a jolly good time. Yay. Come on. Now I'm back. Now I'm back. Thanks, Basanti. That was so fun. आम्हाला करूया घरी. थँक्स टू यू. आम्ही कधीच नाही केलं असं नाही म्हणजे कॉन्व्हर्सेशन आता केलं. असं घरी दॅट्स बोला. गुड आयडिया. घरी मला असं खरंच सांगा हा मध्ये मध्ये तुम्ही विसरता ना मी पण आहे. नाही आता असंच बोलणार होता आपण. तुला खरं सांगते थँक्स टू यू. कारण आम्ही असं कधीच बोललो नाही म्हणजे असं की क्वेश्चन आन्सर किंवा असं नाही केलं आम्ही कधीच. खूप मजा वाटली तुम्हाला मला कोलॅब आयडिया दिली तुम्ही. खरं. या पण कॉपीराईट्स माझ्याकडे आहेत हा. ओके किंवा निदान मला टॅग तरी करा. एकदम कॉपीराईट नाही कॉपीराईट डन. खरंच कारण मी पूर्वी मिमिक्री केली होती 1, 2, 3 ह्या शो साठी. अच्छा. ते पॅरडी शो होता आणि त्याच्यात जसं की शोले म्हणजे मोठे मोठे क्लासिक्स पिक्चर आहेत ना आपले की शोलेचं छोले नंतर मिस्टर इंडियाचं सिस्टर इंडिया. अच्छा. तर त्याच्यामध्ये समजा आता मला बसंतीचा रोल दिला तर मला असा ड्रेस बीस द्यायचे बसंतीसारखं सगळा गेटअप हेअरस्टाईल सगळी तिच्यासारखी.
पण मी दिसत नाही हेमा मालिनी सारखी. मग आता बसंती वाटण्यासाठी माझ्याकडनं पण मी ॲज अन ऍक्टर काहीतरी केलं पाहिजे ना. तेव्हा जसं आपल्याला एक एनलाइटनमेंट होते ना, की मला सुचलं की मला हे जमतंय आणि मी तेव्हा ट्राय केला हा टोन हेमा मालिनीचा आणि ते म्हणाले अरे छान आहे, हे सोडू नको आता असंच करी. साऊंड रेकॉर्डिस्ट, कारण पहिल्यांदा तो ऑडिओ त्यांनाच पोहोचला. अगं हे परफेक्ट टोन पकडलाय आणि सगळे हसले सेटवर. तेव्हा आम्हाला असं कळलं की अरे वा, म्हणजे हे मजेदार आहे, म्हणजे हे प्रेक्षकांना पण आवडेल. आणि तिथे ते कळलं. जसं तू म्हणालीस ना की तुझं टॅलेंट तुला आता ते जाणवलं करता करता काम, तसं मला जाणवलं. मग श्रीदेवीचं ट्राय केलं, मग पूजा भट ट्राय केलं, मग बरेच. पूजा भट आता मला आठवत नाहीये तेवढं. प्लीज प्लीज आय विल ट्राय. खरंच आठवत नाहीये पण आय विल ट्राय. तेव्हा तिचे खूप चित्रपट फेमस होते, दिल है का मानतानी वगैरे, तसं आम्ही केलं होतं. नहीं, आजकल के फिल्म मेकर्स को मेरी विजन समझ में ही नहीं आती, सिर्फ मेरे डैडी को समझता है. समथिंग लाईक दॅट. आणि फू बाय फू मध्ये संगीताताई सारंग प्रोड्युसर, त्यांनी मला बोलवलं आणि मला की अंड्याबरोबर तुला स्किट करायचं आहे. आणि आमच्याकडे ना रायटर्सना खूप प्रेशर आहे किशोरी, तर तू पण लिही ना काहीतरी. म्हटलं एक तर कॉमेडी करायचं, मी कधी लिहिलेलं नाही. मग ते आनंद आणि मी असं बसून ठरवलं की आपण असं करूया की तो इंटरव्ह्यू घ्यायला आलाय श्रीदेवीचा किंवा पूजा भटचा, आणि मग मी ते लिहिलं आणि मग तो खूप आवडला होता प्रेक्षकांना तेव्हा, पूजा भट एपिसोड. आय ट्राईड फॉर द फर्स्ट टाइम. युट्यूबवर आहे तू बघ. मी म्हणजे ऑलरेडी आई मला माहिती आहे खूप पॉप्युलर ॲक्ट्रेस आणि खूप छान काम करते, पण तो एपिसोड बघून आय वॉज अ फॅन. मी म्हटलं मी तुझी फॅन आहे, म्हणजे मला तू खूप आवडतेस ॲज अन ॲक्ट्रेस. सो दॅट वॉज दी एपिसोड. ते जमून आलं तेव्हा. तुम्ही एवढे छान ॲक्सेंट्स केलेत आणि अजिबात लाजला नाहीत. म्हणजे आपण लहान मुलांना सांगतो ना, मग ते नाटक करतात, ते म्हणतात नाही आई आत्ता नाही वगैरे, तसं न करता आडेवेळे न घेता लगेच तुम्ही सुरू झालात. म्हणून तुमच्यासाठी काही गिफ्ट्स आहेत. शाकूज हा ब्रँड आहे, पार्ल्यातच आहे आणि सरिता पेडणेकर यांचा ब्रँड आहे. आणि खास सई तुझ्यासाठी ही लेदरची बॅग पाठवली आहे. ओ माय गॉड, स्लिंग बॅग आहे. प्रिटी. थँक्यू. मी खरंच वापरेन. आणि मीही पार्ल्याची आहे, तर मला खूप सॉफ्ट कॉर्नर आहे सगळं पार्ल्याचं. थँक्यू सो मच. खूप प्रिटी आहे ही माझी. येस. ही मला बॅग द्यायची आहे, पण त्याआधी मला एक प्रश्न विचारायचा आहे की ॲक्सेंट्स कशी शिकलीस? म्हणजे तू खूप ट्रॅव्हल सुद्धा केलं असशील, ऑब्झर्वेशन केलं असशील, सो ती स्टोरी सांगशील का? त्यानंतर ही बॅग तुला दे. ओके, सांगते. तर आईबाबांना ट्रॅव्हलिंगचा खूप शॉक किंवा हाऊस आहे ट्रॅव्हलिंग करायची. म्हणजे सगळे देश मी आत्तापर्यंत बघितले, थँक्स टू देम. आणि म्हणजे मी असं निघायचोच की ते सगळं विजा वगैरे प्रोसेस ते करायचे आणि मग ते म्हणायचे उद्या आपण ऑस्ट्रेलियाला जातोय. ते म्हणायचे ओके, तर मी म्हणजे निघायचोच. तर दॅट वॉज वन ऑफ द म्हणजे हायलाइट्स ऑफ माय चाइल्डहुड. आणि मला गाणं गायचं मी लहानपणापासून, आणि क्लासिकल सिंगिंगच्या क्लासमध्ये बसून मी म्हणायचे आता मी इंग्लिश गाणं म्हणणार. तर ते म्हणायचे ठीक आहे, जरा राग म्हण आधी आणि मग इंग्लिश गाणं. म्हटलं नाही, टेलर स्विफ्ट. तर ते म्हणायचे ठीक आहे बाबा म्हण. मग पेटी वाजवायचं ते मी टेलर स्विफ्टची गाणी म्हणायचे. म्हणजे कुठलं असं इट्स अ लव्ह स्टोरी बेबी जस्ट से येस असं वगैरे. आणि ते बिचारे पेटी वाजवतात. आणि ना मी जे आधी गाणी म्हणायचे तेव्हा असं वाटायचं की इंडियन मुलगी गाणं म्हणते. ते म्हणायचे काय आहे जे आम्हाला डिफरन्शिएट करतंय? तर मला कळलं ॲक्सेंट्स. ऐकत राहिले जे ॲक्सेंटमध्ये बोलतात त्यांच्या मुलाखती किंवा कसं गाणं म्हणतात. तर मला वाटायचं की मला येतं बोलता, पण बिकॉज आम्ही ट्रॅव्हलिंग करायचो, आम्ही ऑस्ट्रेलियाला होतो आणि तिथे असं खात होतो वगैरे. आणि ती जी बाई होती ती खूप रूड होती आमच्याशी, जी आम्हाला खाणं देत होती. तर ती एकदम रेसिस्ट. म्हणजे आम्ही म्हणालो एक्सक्यूज मी, तर ती असं दुसरीकडे वगैरे जात होती. तर आम्ही म्हटलं हे काय? तर मी माझ्या आईला सांगितलं की थांब मी तिच्याशी जाऊन बोलते. माझी आई म्हणजे काय? म्हटलं थांब सांगते. तर तिच्याशी जाऊन बोलले की हॅलो आय कॅन आय प्लीज गेट बॅटर फिश अँड चिप्स प्लीज. तर ती आली ओ शी इज वन ऑफ अस. आणि पूर्ण तिचं डिमिनर चेंज मध्ये गप्पा मारत होती. तर मम्मा तू काय केलंस नक्की? म्हटलं सांगते. तर मी म्हटलं मी सांगते. मला ना आय थिंक ह्या इंटरव्ह्यू नंतर किशोरी आणि सई येणार आहे.
आय लव्ह इट. मी किशोरी आणि सईची मिमिक्री करू शकते. येस. तुम्ही सगळ्यांची करता, तुमची कोणी मिमिक्री करतं का? तर मग तिथे तिचे एकदम चेंजच तिचा स्वभाव. तर मग म्हणाली हे मस्त आहे, आणि माझे आई बाबा दोघंही म्हणाले की हे खूप छान होतं, ह्याच्यावर वर्क ऑन इट मोर, कारण दिस इज व्हेरी पॉवरफुल. आम्हाला रिअलाइज झालं की याला खूप खूप पॉवर होती. तर मग मी खूप ऐकायला लागले, शिकायला लागले स्वतःहूनच, सेल्फ टॉट. आणि मग एकदा तो गेटवे ओपन झाला तर मग सगळेच यायला लागले. मग ती ट्रिक कळली की अच्छा, मग हे पण असं नाही की नुसतं ब्रिटिश येऊ शकतो, सगळे येऊ शकतात. तसं जाणवलं एनलायटनमेंट एकदम. हो. आणि चांगले पण अनुभव आले. म्हणजे आम्हाला खूप सुपर फ्रेंडली लोक पण तिथे भेटली ऑस्ट्रेलियामध्ये. पण कसं असतं, कारण असतं ना प्रत्येक गोष्टीच्या मागे. ती असं वागली नसती तर कदाचित हिला सुचलं नसतं, ते हिला सुचायचं होतं, ते हिला मिळायचं होतं. म्हणून थँक्स टू हर. थँक्स. थँक्यू. आणि ते कसं टिपिकल नमस्ते. Namaste. Is that like an Indian thing? ओके, सो तुम्ही दोघीही जणी खूप ट्रॅव्हल करता, म्हणून चेरी पिकची ही बॅग निशांत आवळे काकांनी पाठवली आहे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच pretty. निशांतजी. इट्स व्हेरी प्रिटी. हे दोन्ही रंग हिच्या आवडीचे. खरंच माझा फेवरेट कलर ऑरेंज आणि ग्रे आहे. रिअली? खरंच हे Seriously? Seriously? सनसेट ऑरेंज आणि ग्रे वाव. माझे फेवरेट कलर. थँक्यू सो मच. मी खरंच वापरणार, आणि ह्याच्यावर टॅग पण आहे. गुड बोल. थँक्यू. थँक्यू. खूपच छान. इट्स अ व्हेरी गुड क्वालिटी. चला खरंच ट्रॅव्हल खरंच करू. छान आहे. चला. चला. आणि या सगळ्या बॅग्सवर, चेरीपिकच्या बॅग्सवरती 35% डिस्काउंट आहे, फक्त आणि फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. वा. आपलं जे क्षेत्र आहे ते अतिशय अस्थिर आहे. ओके, पण फॉर्च्युनेटली तुम्ही खूप चांगल्या फायनान्शियल बॅकग्राऊंडमधून आलात, तरीसुद्धा हे क्षेत्र निवडलं तुम्ही. आणि मला तुम्हा दोघींचं काय आवडतं माहिती आहे, तुम्ही ना खूप इंडिपेंडंट आहात. आणि म्हणजे तुम्हाला स्वतःला करायला खूप आवडतं दोघींनाही, हे मला माहिती आहे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे संस्कार कुठले, घरातले का स्वतःनी स्वतःवरती केलेले का काय? हा खूप छान प्रश्न विचारला तू. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण स्वतः इंडिपेंडंट असतो, स्वतःची काळजी घेतो, तेव्हा आपण आपल्या घरातल्यांची वी कॅन टेक केअर ऑफ आवर लाऊड वन्स. आणि ना लहानपणाचे हे संस्कार आहेत. कारण माझ्या घरामध्ये बाबांमुळे कलेचे संस्कार होतेच, आणि त्यांनी नेहमी एनकरेज केलं मला, माझ्या बहिणीला. हा झाला त्यांचा भाग. माझी आई होती ना, ती अनेक गोष्टी न बोलता करायची. म्हणजे ती स्वतः नोकरी करायची, पण कधी, म्हणजे तुला सांगू का, लहान सहान गोष्टींमधनं, की घरातलं दिवसातलं पहिलं मील म्हणजे आपला ब्रेकफास्ट. आणि जेव्हा आपण ब्रेकफास्ट टेबलवर येतो ना, तेव्हा प्रत्येकाच्या आवडीचं काहीतरी असायचं. आणि तिथेच प्रसन्न ती सकाळ सुरू व्हायची, तो दिवस सुरू व्हायचा. म्हणजे आय ऑलवेज फेल्ट आय बिलॉंग्ड हिअर. हे माझ्या आईने केलं. आणि ती नोकरी करत असल्यामुळे बाबांचं क्षेत्र तू म्हणतेस त्याप्रमाणे अनसर्टनच होतं. खूप चढ उतार बाबांनी पाहिले, इमोशनल सुद्धा आणि आर्थिक सुद्धा. आणि त्या सगळ्यामध्ये आई कायम खंबीर होती. तिने घराची आर्थिक बाजू पण एवढी अशी मजबूतीने हे केली ना, सावरली ना प्रत्येक वेळी. म्हणजे मला असं आठवतं, बाबा वॉज गोईंग थ्रू अ बॅड पॅच इन हिज लाईफ, आणि मी काहीतरी 8वी 9वीत होते, शाळेत होते, आणि तेव्हा आम्हाला ट्रिपला नेणार होते पहिल्यांदा बाहेरगावी. कधी मुंबईच्या बाहेर गेली नव्हती ट्रिप. आणि मी असं बोलताना नुसतं मैत्रिणींना बोलत होते की आमच्या शाळेत ना ट्रिप आहे, पण फी खूप जास्त आहे, बघूया, पण मला माहिती नाही काय करणार आहे. हे आईने नुसतं ऐकलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे 2 दिवसानंतर आई निघत होती, आई लवकर जायची ऑफिसला. तेव्हा मी झोपले होते. तेव्हा मला उठलं आणि म्हणाली की हे एन्व्हलप आहे, हे त्या ट्रिपची फी आहे, ती दप्तरात ठेव, आणि गेल्यानंतर पहिली आधी ती फी भर. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तिने केल्या आहेत आमच्यासाठी. आणि ती तेव्हा पण म्हणाली होती की पैशाचं सोंग ना आणता नाही येत. त्यामुळे जेव्हा तुम्हाला क्रिएटिव्ह गोष्टी करायच्या जरी असतील, आणि तुमचा हा जॉब आहे ना, तुमची ही नोकरी पण आहे, तुम्ही हॉबी म्हणून करणार असाल तर गोष्ट वेगळी, पण जर तुमचं ही नोकरी आहे, तुमचा हा जॉब आहे, तेव्हा तुम्हाला आर्थिक गोष्टींचं पण ध्यान ठेवायला लागेल, भान ठेवायला लागेल, बोलावं लागेल त्यासाठी. आणि इफ यू आर फायनान्शियली इंडिपेंडंट, यू डोंट हॅव टू टेक एनी नॉनसेन्स फ्रॉम एनीबडी. हे तिने आम्हाला खूप लहान वयात शिकवलं. आणि मला असं वाटतं तिने बसून नाही शिकवलं, आम्ही बघून आपण शिकतो ना, आई वडिलांचा स्वभाव, आई वडील कसं विचार करतात, आम्ही तसं शिकलो. आणि मला असं वाटतं सई पण तसं शिकली आमच्याकडे पाहून. खरंच. म्हणजे क्रिएटिव्ह फील्डमध्ये पण कधी कधी असं असतं की माझं खूप
पॅशन आहे ह्याच्यात, त्याच्यामुळे करूया यार, छान आहे. तर मम्मा म्हणाली की पैशांचं बोलणं आधी असं म्हणतात ना की कसं पैशांबद्दल बोलू, आधी काम करू नंतर बोलू. तर ती म्हणाली हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर कधी दुर्लक्ष करू नकोस. बरोबर. आणि कधी कधी अशी पण कामं कर जी मनाला पटतील आणि आवडतील आणि मजा येईल, पण पैसे इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप लहान वयात शिकवलेलं. आणि तिने खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली की ज्या स्वतःचे पैसे असतात त्या चॉईस असतो, आणि चॉईस इज एव्हरीथिंग. लाईफ इज द चॉईसेस यू मेक, आणि यू कॅन मेक गुड चॉईसेस इफ यू आर फायनान्शियली स्टेबल. आणि असं पण असतं ना, कधी कधी मी ऐकलंय माझ्या फ्रेंड्सकडे वगैरे की घरातला पुरुष अलाव नाही करत बाईला काम करायला. हे आपण खूप वेळा ऐकलंय. पण आमच्या घरी असं वातावरण होतं की आईचं काम वॉज एनकरेज्ड, की आई बाहेर जाऊन काम करते. असं होतं की किती छान, किती डिग्निटीनी काम करते, वाव, वी आर सो प्राऊड ऑफ यू, असं होतं. तर बायकांना एवढी एनकरेजमेंट होती घरी काम करण्याची, हे बघून पण मला असं वाटलं की वाव, दिस इज सो लवली. तर मला जर मिळतं एवढं प्रिव्हिलेज की तू जाऊन काम कर, जे हवंय ते, तर माइट एज वेल. आणि जेव्हा परवानगी असते घरून किंवा प्रोत्साहन असतं, तेव्हा आपली जबाबदारी वाढते की जर मला घरून एवढा पाठिंबा आहे तर मी ते चांगलंच काम केलं पाहिजे बाहेर. मला पण ते आय एम आन्सरेबल टू माय पीपल, ते सुद्धा आहे. आणि आता लकीली चैत्रल हिची जी मॅनेजर आहे, शी नोज हर जॉब रिअली वेल. आणि मग फायनान्स वगैरे सगळं ते ती पाहते आणि तिला ते येतं. सो आता तिला ती जबाबदारी तिने घेतली. सो वी हॅव गुड पीपल. आणि हे पण आशीर्वाद असतो ग देवाचा, चांगली टीम असणं, चांगली माणसं आपल्याला भेटणं. आणि एनर्जी अट्रॅक्ट्स एनर्जी. जसं तू म्हणतेस की चांगली माणसं ह्या शोवर आली, तर तुझी पण एनर्जी आहे, तुझं गुडविल आहे म्हणून ती आली. त्यामुळे तिची पण एनर्जी खूप चांगली असल्यामुळे शी अट्रॅक्ट्स गुड पीपल. सो इट्स ऑल अबाउट हॅव्हिंग गुड पीपल इन युअर लाईफ. खरं. सो तुमच्या पहिल्या कमाईचं तुम्ही काय केलं दोघी? मी 8 वर्षांची होते ना, कारण मी पहिल्यांदा जोगवा केला. आणि ना आम्ही आय थिंक कोल्हापूरला बहुतेक अंबाबाईच्या मंदिरात तो जोगवा केला असणार. मला एवढं आठवत नाही, पंढरपूर किंवा कोल्हापूर. सो जोगवा, आणि मी लहान होते ना, त्यामुळे खूप कौतुक ना माणसांना. आणि ना जोगवा झाल्यानंतर ना मला तिथे उभं राहायला सांगितलं त्या ऑर्गनायझरनी की थांबा तिला थांबू दे. मग एक बाई धावत आल्या, त्यांनी माझी ओटी भरली. आणि शेवटी ना जोगव्याचा जो क्रेसेंडो आहे शेवट, तो ना मी असं खूप घुमते, जसा देवी येते ना, संचार होतो ना अंगात, तसं तो त्याचा क्रेसेंडो आहे शेवट. तर बऱ्याच बायकांच्या अंगात आलं तिथे. आणि मग त्यांनी सांगितलं हिला जरा थांबवा हा इथे. मग त्या सगळ्या बायकांना हळद कुंकू लावलं, मग जे आपण करतो ना देवीचा संचार झाल्यानंतर. आणि मग मला तिथे उभं केलं, माझी ओटी भरली एका बाईंनी येऊन, मला हळद कुंकू लावलं. आणि ना अशी देवळात रांग लागते ना, तशी रांग लागली स्टेजच्या इथे. आणि त्यांना जे शक्य होतं ना, कोणी 2 रुपये देतंय, कोणी 10 रुपये, नमस्कार करतायत, पुढे जातायत. मला कळेच ना की हे काय करतायत. तर ते एक कौतुक होतं, प्रेक्षकांची ती दाद होती. आणि एक लहान मुलगी देवीचं जोगवा नृत्य करते म्हणून ते एक आशीर्वाद होता प्रेक्षकांचा, तो मला तेव्हा मिळाला. माझी स्टेज फ्राईटही गेली होती. आणि मग ना तो जोगवा ना मी असा धरला होता बरं का. आणि तो खूप जमला. आणि मग नंतर बाबांनी सांगितलं आता तुम्ही सगळे बसून घ्या, तिला आता ती दमलीये, तिला जरा विश्रांतीला आत मी पाठवतो, असं मग थांबवायला लागलं अगं लोकांना. आणि मग मी काही नाही, मी असे आईबाबांसमोर आले, मी त्यांना दिला तो जोगवा. म्हणजे मी त्यांनाच दिला, कारण त्यांच्याचमुळे मला सगळं मिळालं. इतक्या सुंदर कुटुंबात जन्म मिळाला, इतकं प्रोत्साहन मिळालं, या क्षेत्रात येण्यासाठी इतकं त्यांनी मला एनकरेज केलं. सो आय एम रिअली रिअली ब्लेस्ड. आणि म्हणून मी सगळं त्यांनाच दिलं. तो ती पहिली कमाई होती, जोगवा. तुझी? कूल स्टोरी. मी एक ॲड केलेली, सगळ्यात पहिली माझी ॲड. आणि त्याचं शूट होतं मध्यरात्री इन ऑर्बिट मॉलमध्ये, कारण ती शॉपर स्टॉपची ॲड होती. आणि तर तिथे गेले आणि मी त्यांनी जे सांगितले पैसे की एवढे मिळतील, मी म्हटलं ओके चल करूया. आणि मग मला त्याच दिवशी त्यांनी चेक दिला. आता चेक म्हणजे रेअर आहे खूप. तर चेक दिला, मी घरी आले आणि तुलाच दिला. आणि त्याच्यातून तू मलाच काहीतरी घेतलंस, पण तुला मी तो नंतर तुझ्याच बँकेत भरला, पण देवाजवळ पहिल्यांदा ठेवला. आणि तुम्हाला लक्षात आहे तुम्ही काय केलं तुमच्या पहिल्या? मी खूप लवकर काम करायला लागले. म्हणजे आता ऑफकोर्स 8 वर्षाची वगैरे नव्हते मी 16व्या वर्षी प्रॉपर काम करायला सुरुवात केली. आणि आई वडिलां म्हणजे घर चालवायला हातभार सुद्धा लावला. ॲकॅडमिकली खूप हुशार होते आणि मला असं वाटत होतं की मला डॉक्टर व्हायचं किंवा लॉयर व्हायचं आहे. पण खूप कमी वयात
खूप जास्ती पैसे कमवायला सुरुवात केली मी आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा खूप आनंद बघितला आणि त्या छोट्याशा 16 वर्षाच्या मुलीला वाटलं असेल अरे हेच पाहिजे मला आयुष्यात. पण ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, इंटिरियर डिझायनिंग चा डिप्लोमा पूर्ण केला मी. पण या क्षेत्रात कमी वेळात खूप जास्ती पैसे मिळतात आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणून मला असं वाटलं नाही आपण हेच करूया म्हणून. तसं मला यायचं नव्हतं या फील्डमध्ये, पण प्रत्येक चेक किंवा प्रत्येक हे आईवडिलांना द्यायचं. क्या बात. लाईक दॅट. इथे ना इतके दिग्गज माणसं आली आहेत, गुणी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली, तर मला खूप बरं वाटतंय की तू आम्हालाही बोलवलंस आणि आम्हाला तुझ्याशी बोलता आलं. खूप बरं वाटतं इथे येऊन, म्हणजे ह्या शोवर येऊन. सो थँक्यू सो मच. अरे माय प्लेजर. खरंच मजा येते. मला पण नवीन नवीन गोष्टी करतात आईच्या. हे मला कोणी विचारलं नव्हतं कारण कधी. आपलं क्षेत्र असं आहे ना की लोकांना ग्लॅमर दिसतं किंवा आत्ता जसं आपण छान नटून सजून बसलो आहेत, छान छान पैठण्या नेसल्या आहेत. सो जसं तुला वाटलं होतं आईचं काम बघून अरे ही तर सगळी मज्जाच आहे, पण आपले कष्ट दिसत नाही, 15-20 तासाचं रोजचं काम दिसत नाही, ट्रॅव्हलिंग टू वर्क आणि टू अँड फ्रो ते दिसत नाही, जागरण दिसत नाहीत. ह्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काम प्रत्येकाचंच कठीण आहे, त्याचं कुठलंही क्षेत्र असो. मग तो आपलं विशेष कठीण काय आहे माहिती ना, आपण जरी दमलो या सगळ्या ट्रॅफिकमुळे 15-15 तास कामं करून ट्रॅव्हल करून, तरी आपण थकलेलं दिसू पण नाही शकत. अलाउडच नाहीये. कॅमेरासमोर आपल्याला फ्रेश, आणि त्याचा पण एक वेगळा स्ट्रेस येतो ग की आय हॅव टू लुक फ्रेश ऑल द टाइम. डिरेक्टर असं म्हणू शकतात की मी दमलोय आता तुम्ही करा, म्हणजे आपण नाही करू शकत असं. आणि खरंच म्हणजे एकतर 12 तासाची शिफ्ट, यायचे जायचे 2-2.5 तास तर मिनिमम तेवढे लागतात. म्हणजे 14-15 तास आपण नुसते तिकडेच असतो. पण आता 12 नाही, आता 13 तासाची शिफ्ट. आता 13 आहे. हो, 9 to 9 नाही, आता 9 to 10 हे झालेलं आहे. म्हणजे तो जो 1 तासाचा ग्रेस पिरियड आहे ना, तो त्याच्या शिफ्ट मध्येच कॅल्क्युलेट करतात. 9 to 10 ही शिफ्ट. म्हणजे खरंच किती कठीण आहे. आणि मला आठवतं माझा लास्ट शो मेरे साईं, तर तो ना असा ओपन ग्राउंडवरती सेट होता, कारण 250 वर्षापूर्वीची शिर्डी त्यावेळेची साईबाबा. आणि मी वायजाबाईंचं काम करायचं, त्यात फिमेल माझा मेन रोल होता. आणि अगं म्हणजे तिथे एक तर बाजूनी हिल्स होत्या, डोंगर, आणि मध्ये तो असा तो स्टुडिओ होता. आणि नायगावला आणि द्वारकामाईचा सेट होता, बायजाबाईंचं घर, कुलकर्णी वाडा, वस्ती शिर्डीची त्यावेळेची. आणि खूप सुंदर, अगदी म्हणजे ना क्रिएटिव्हिटी एवढी त्याच्यात छान होती, खूप सुंदर विचार करून त्यापूर्वीचे फोटोज बघून तो सेट बांधला होता. पण क्लायमेट सगळंच एक्स्ट्रीम. उन्हात तर म्हणजे आम्ही शूटिंग करता करता चक्कर येऊन पडणं वगैरे, इतकं ग. पावसात इतके गुडघ्याभर पाण्यात उभं राहून शूटिंग, थंडीत कडाक्याची थंडी, आणि तेवढं सगळं करून जिथे डोळे उघडू शकत नाही एवढा ऊन, आणि तिथे तुम्ही रडायचं, अभिनय करायचा, सगळे डायलॉग्स पाठ करायचे. म्हणजे खडतर प्रवास होता तो. इन ह्युमन इट वॉज. म्हणजे आपण म्हणतो ना की कठीण असतं, इतकं कठीण असतं. आणि इतक्या कठीण परिस्थितीतून सुद्धा एक जिद्द असते की आपल्याला प्रेक्षकांसमोर खूप 100% मनापासून काम करायचंय, कारण आज त्यांनी आपल्याला इथपर्यंत आणलंय, ही जाणीव असणं. त्यामुळे खरंच आम्ही खूप मेहनतीने काम करतो, आणि तुम्ही पण तितक्याच दयाळूपणे ते पहा. आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रोत्साहन देणारे कमेंट्स चांगलेत, पण जर एखादी गोष्ट नाही आवडली तर ते पण आपण शब्द कसे वापरतोय कमेंट्स करताना याचाही प्लीज विचार करा, कारण आम्ही खरंच खूप मेहनतीने काम करतो. तर असं ते होता गो प्रवास. आणि आम्ही किती वर्ष, अनेक वर्ष तो शो केला. 5 वर्ष केलास ना तू? टोटल शो 6 वर्ष होता. अच्छा. मी त्यात 5 वर्ष काम केलं, आणि असे सगळं आम्ही करायचो. खूप कठीण. आता म्हणजे आता वाटतं कसं केलं असेल, तर साईबाबांची कृपा आणि साईबाबांनी, स्वामींनी करून घेतलं काम, असं मी म्हणू शकेन. आता मला ह्याला ऍड करायचंय की ही मेहनत काम मिळाल्यावर, काम मिळण्यासाठी पण जी मेहनत लागते, टू ऑडिशन, रोज ड्रेसअप व्हायचं जस्ट टू ऑडिशन, की माहित पण नाही मिळणार की नाही, मग ट्रॅव्हल करायचं, मग त्या प्रकारे सगळ्या गोष्टी करायच्या. खूप ती प्रीची पण जी मेहनत आहे बिफोर गेटिंग वर्क, ती पण एवढी जास्त आहे की मग काम मिळाल्यावर अजून एक त्याचं डिफरंट स्ट्रगल, किती किंमत पण आहे मिळाल्याची, पण चांगलंही करायचंय. तर किंमत पण तेव्हाच येते. हो, तर तेव्हा मला कळलं की हे सोपं नाहीये. आधी लहानपणी वाटलेलं मज्जा आहे, पण सातत्य
म्हणजे कन्सिस्टंटली चांगलं काम अनेक वर्ष करणं हे कलाकार म्हणून तुमची बांधिलकी असते. जसं मी नेहमी म्हणते की दिल के करीब तू कन्सिस्टंटली इतका छान शो करतेस. खूप मेहनत आहे तुझी आहे, तुझ्या टीमची आहे. सो वी नो दॅट. अँड खरंच तुझं अभिनंदन की तू खूप छान करतेस हा शो. थँक्यू. आणि आम्ही अनेक वर्ष पाहतोय. एकदम लॉयल फॅन्स होतो मी ट्रुली. नाही इथे मला थोडंसं आणखीन ॲड करावं असं वाटेल. जसं मगाशी तू म्हणालीस, अगं शिफ्ट्स आता खूपच सगळ्या विचित्र झालेल्या आहेत. त्यात ना मी 2 सिरियल्स करते. 2 डेली सोप ऑन एअर आहेत आणि हा show. आणि हा शो. सो 1 वीकली आणि 2 डेली असं करते. खूप वेळेला काय होतं की राऊंड द क्लॉक मी काम करत असते. सकाळी सूज असते चेहऱ्यावर, पण ती अलाउड नसते आपल्याला. ओके, जागरण झालेलं असतं, कधी खाणं पिणं व्यवस्थित आपलं होत नाही, एक्सरसाइज तर खूप लांबची गोष्ट आहे. पण कसं पटकन बोलून जातं, हल्ली खूप जाड दिसतेस ना तू स्क्रीनवर, किंवा अरे तुझे डोळे खूप सुजलेले असतात, चेहरा खूप सुजलेला असतो. पण या मागचे कष्ट जे आहेत ते कोणी म्हणजे गृहीतच धरत नाहीत अजिबात. सो मला असं वाटतं की एस्पेशली फिमेल ॲक्ट्रेसेसना हे थोडंसं लिव्हरेज दिलं पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर बोललीस तू. आणि आपलं क्षेत्र जे आहे ते अस्थिर आहे. सो मला स्वतःला असं वाटतं मेक हे वाईल द सन शाईन्स. आत्ता काम आहे, आत्ता काम करा, घ्या. उद्या आपल्याला कोणी विचारेल नाही विचारेल आपल्याला माहिती नाही. सो आत्ता दिवस चांगले आहेत तोपर्यंत भरपूर काम करून घ्या. आणि मला अजून एक म्हणायचं आहे, तुमच्या दोघींचं मला खूपच कौतुक वाटतं की तुम्ही घर ज्या प्रकारे सांभाळून एवढं काम केलंय. मला कळतच नाही, कारण आई कामच करत होती पण तरी माझ्या कुठल्याही मेमरीमध्ये, माझ्या स्टोरीमध्ये शी इज प्रेझेंट. तर म्हणजे मला हे मॅजिक होतं जरा. आणि एवढं छान काम करून सुद्धा शी वॉज प्रेझेंट द होल टाइम, विच इज इनसेन. आणि मी जेव्हा 10वीत होते, 10वीत जस्ट जाणार होते, तेव्हा तिने स्वतःहून काम सोडलं. 3 वर्ष, 10वी, 11वी, 12वी. आणि तिला फोन यायचे असे, म्हणजे मोठ्या मोठ्या शोजचे असे एपिक रोल्स यायचे की जस्ट मिसेस तेंडुलकर संपलेली आणि ती म्हणाली आता मी काम सोडते कारण सईची 10वी वगैरे. आणि मी आता मी काम करायला सुरुवात केली आहे. जर मला तसे फोन आले असते, मी म्हणाले असते अभ्यास नीट करा, बाय. नीट करा, नीट वागा, ऑल द बेस्ट, बाय. आपण असं नाही केलं. आपण प्रायोरिटी असं म्हणतो, नाही थांब ना, घोडा मैदान खूपच जवळ आहे. तिचं लग्न होऊ दे, तिला मुलं होऊ देत, मग बोलून दाखव ग. बाय बाय, ऑल द बेस्ट. नाही करणार तसं. आणि खाली खेळायला जातो. तुम्ही नीट राहा, बाय. बघूया. बघूया आपण. पण तुम्ही खूपच छान केलं. थँक्यू. सो प्राऊड ऑफ बोथ ऑफ यू. थँक्यू. तुमच्यासाठी 2 गिफ्ट्स आहेत. रेड जॅस्पर आहे, हे रूट चक्र स्टॅबिलाइज करतं. आणि हे सोडालाईट आहे, ब्रेसलेट आहे. हे जे आहे ते तुझ्या क्लॅरिटीसाठी, क्रिएटिव्हिटीसाठी आहे. सो ही जी 2 ब्रेसलेट्स आहेत ती तुम्ही लगेच पण घालू शकता. ती एनर्जाइज्ड आहेत. आपली निलिमा अमित एक दिल के करीब मैत्रीण आहे, जी तुझ्यासारखी रेकी करते, थीटा हिलिंग करते, लाईफ कोच आहे. सो तिने तुमच्यासाठी हे गिफ्ट्स पाठवले. थँक्यू सो मच निलिमा ताई, दिस इज प्रेशियस. थँक्यू. क्लॅरिटी अँड क्रिएटिव्हिटी इज सो स्पॉट ऑन फॉर मी. थँक्यू. फारच छान, मुलाधार. थँक्यू. आणि हे सुद्धा एक गिफ्टच आहे, ज्या पाऊचमधून ती गिफ्ट्स काढली मी. अबळ नाही सबळ ही एक NGO आहे, संस्था आहे. न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्ससाठी सुरू केलेली ही संस्था आहे. आपल्या एका दिल के करीब मैत्रिणींनी, अनु शर्मा तिचं नाव. बरं. सुरतला ही संस्था आहे. कधी गेलात सुरतला तर प्लीज विजिट. येस. त्या सगळ्या मुलांनी हे बनवलंय बरं का. आपल्यासाठी ना पेपर बॅग्स बनवतात, त्याच्यावरती दिल के करीब लिहितात आणि ते डेकोरेट वगैरे करतात ती मुलं. खूपच छान इनिशिएटिव्ह आहे आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूपच मस्त आहे. स्वान इज ऑल्सो गुड लक. नाईस ना.
किशोरी, मगाशी तू म्हणालीस की तुला लिहायला सांगितलं होतं, कंटेंट लिहायला सांगितलं होतं. ही स्वतः कंटेंट क्रिएट करते, लिहिते, स्क्रिप्ट स्वतःच्या लिहिते. सो रोहन प्रकाशनकडून तुमच्यासाठी एक खूप छान गिफ्ट आहे, हाकामारी ऋषिकेश गुप्ते यांचं. अच्छा. आणि मराठी आहे तर तू तिला वाचून दाखवेन जरूर. थँक्यू. खूप छान लिहिते हां. आणि तिला वाचायला पण खरंच आवडतं आणि खरंच खूप छान लिहिते. गाणी लिहू शकते, कॅरेक्टर्स लिहू शकते, पोएम्स लिहू शकते. त्याच्यामुळे कधी सुचलं देवाच्या दयेने तर लिहिते. हिडन टॅलेंट. थँक्यू सो मच. मी जरूर वाचेन आणि तुला पण वाचून दाखवेन. आणि सई, तुझ्यासाठी आणखीन जर का पुस्तकं घ्यायची असतील रोहन प्रकाशनची तर RDK20 हा कुपन कोड आहे आणि दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांना 20% डिस्काउंट आहे. जरूर. चालेल. ओके. सो गप्पा तर छान झाल्याच आपल्या. वी आर कमिंग टुवर्ड्स द एंड. तर मला असं वाटतंय की गप्पांचा शेवट तुमच्या गाण्याने करूया का? पण मी निघाली गाते. गातेस तू छान गुणगुणतेस. असं वाटतच नाही की संपावा इंटरव्ह्यू. हो ना? खरंच नाही वाटत, We खरंच can नाही go वाटत. on and on. पण आमची एक रिक्वेस्ट आहे. दिस हॅज आय थिंक नेव्हर हॅपन्ड इन दिलके आणि करीब. बाबांचं आहे गाणं. हां, So, आजोबांचं गाणं आहे. ही आमची रिक्वेस्ट आहे की तुम्ही आमच्या बरोबर गा. ओके, बाय. join निघाले. एवढा गोड आवाज आहे तर जॉईन होऊ शकते गाण्यात. नाही मला करेक्ट गाईज. नाही, मला येत नाही. Please. मी मायमिंग करू? मायमिंग नाही. तुम्ही हळूहळू गा. मी प्लेबॅक. नाही, गुणगुण. हळूहळू गा. थोडं गुणगुण. गुणगुणा. मी पण गुणगुणतेस, मला कुठे गाता येतं. हां, नाही हसणार मी तुमच्या दोघींवर. प्लीज हसू मस्त नकोस. मला हसायला प्लीज आवडेल. हसू नका. रेडी? Okay. मॅम तुम्ही स्केल आम्हाला सांगा. ही चाल तुरु तुरु उडती केस भुरु भुरु डाव्या डोळ्यावर बट ढळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या वनात नागिण सळसळली इथे कुणी आसपास ना डोळ्यांच्या कोनात हासना तू जरा माझ्याशी बोल ना क्या बात. ओठांची मोहर खोल ना तू लग बग जाता माग वळून पाहता वाट पावलात अडखळली जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात नागिण सळसळली. थँक्यू. कमाल. छान गायलीस. कमाल. आता एक जरा सोलो. एक चल चल चल. तुम्ही दोघी सोलो मग. तुझं सो. हां. तू म्हण. ओके. अलबेला सजन गाव थोडं क्लासिकल. अलबेला सजन आयुरी अलबेला सजन आयुरी हिरी सखी मन अति सुख पायुरी हिरी सखी मन अति सुख पायुरी अलबेला सजन आयुरी अलबेला 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 धीर नन धीर न धीर नन धीर नन धीर नन चौक पुरावो मंगल गावो सनन तनन तनन नन चौक पुरावो मंगल गावो मन रंग निस दिन पायुरी अलबेला सजन. थँक्यू. क्या बात है. थँक्यू. क्या बात है. थँक्यू. कमाल. कमाल. एवढा गोड आवाज आहे तुझा. मग तुला एक गोड गोड गिफ्ट पण देते. अजून अगं मग हा शो चालूच राहू दे. यात ऑर्गॅनिक गूळ आहे. ओके? साखर नाहीये. बेस्ट.
आणि सहज हवन एंटरप्राइज ब्रँडचं नाव आहे आणि अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे. थँक्यू सो मच अद्वैतजी. आणि सईचा अतिशय आवडता पदार्थ तुम्ही दिला. थँक्यू. थँक्यू. मी आत्ता लिटरली खाणार आहे लगेच. येस प्लीज. थँक्यू सो मच. किती गेम. हा शो असा सुरूच राहू दे मग. मला चालेल. मज्जा. तुमचं फेवरेट स्वीट डिश काय आहे? माझी फेवरेट गुलाबजाम आवडतात हा. मला स्वीटच आवडतं. मला Sweet सगळंच आवडतं. आवडतं. Sweet आवडतं. सुतरफेणी अच्छा, आवडते. म्हणून तुम्हाला आम्ही आवडतो. Oh my God. Now we know. स्वतःला गोड मीठ म्हणून. गोड बोले. आम्हाला पण आवडतं sweet. पण खरंच खूप मजा आली. मज्जा. खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं. एकतर म्हणजे कुठेतरी इव्हेंट्सला आपण भेटत असतो किंवा इकडे तिकडे पार्टीजना वगैरे, पण आज असं बसून छान गप्पा झाल्या. खरंच दिल खुश हो गया एकदम. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, जोडी तुझी माझी.